न्यूज मराठी 24/7 माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर। काल फेसबुकच्या माध्यमातून आदरणीय जयदत्त होळकर व त्यांच्या सहकार्यांवरती अत्यंत खालच्या पातळीवरची पोस्ट लासलगावमध्ये व्हायरल झालेली आहे। असं सांगण्यात येतं की कोणीतरी फेक अकाउंट खोलून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे। आज मोठ्या संख्येने एक आक्रोश घेऊन लोक पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आले होते की अशा विकृतींना ताबडतोब अटक करा। अशा विकृतींच्या पाठीमागे कोणी आहे का, यामागे काही राजकारण समाजकारण शिस्त आहे का, अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे। तरी आम्ही माननीय शिंदे साहेबांना निवेदन दिलं व त्या व्यक्तीस ताबडतोब अटक करावी, अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शंभूनगर जी शहानूरवाडी जवळ आहे, त्याचबरोबर पैठणगेटच्या आमच्या ढोलवाल्या गल्लीला पाणी नाही, लोकांना लांबून आणावं लागतं। आमच्या शंभूनगरच्या महिलांना पुरुषांना अगदी पार तिकडे नाल्याकडे जावं लागतं आणि नाल्यामधल्या नळामधून पाणी भरावं लागतं। आयुक्त साहेब, तुम्ही नाल्यामधल्या नळाचं पाणी कधीतरी पिऊन दाखवा आणि एकदा येऊन बघा। त्या ठिकाणी नाल्यामध्ये लोक कचरा येऊन टाकतात, ज्या ठिकाणी हे लोक पाणी भरतात त्या ठिकाणी कचरा टाकतात। आमची मागणी आहे की तुम्ही इकडे तिकडे लोकांना लुटत ते तुमचे जवान फिरत असतात, जिकडे गरज आहे तिकडे पाठवा, 24 तास तिथं बसवा आणि जो कोणी नाल्यामध्ये कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा। कारण येणाऱ्या काळामध्ये आता पावसाळा येणार आहे, तेव्हा नाल्या सफाईचं मोठं आव्हान आपल्या समोर राहणार आहे। त्यामुळे शंभूनगरच्या नाल्यामध्ये जो कोणी कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। शंभूनगरमध्ये आमच्या प्रयत्नातून पाण्याची पाईपलाईन आली, परंतु त्यातून हवा येते, पाणी येतच नाही। तुम्ही म्हणला 2025 ला पाणी देऊ, आता म्हणता 2027 ला पाणी देऊ, हे काय चाललेलं आहे? पैठणहून येणाऱ्या पाईपलाईन सारख्या फुटतात, नव्या पाईपलाईन सारख्या फुटतात, रस्त्याखाली लाईन गेली आणि तुम्हाला कळालं सुद्धा नाही। आमच्या पैशाची बर्बादी चालू आहे। आमच्या या ठिकाणी शहनाज भाभी आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन नाही आणि त्यांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या सर्व घरांना ड्रेनेजची लाईन नसल्यामुळे अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागतं आणि तुम्ही रस्ता करायला निघालात। हा कोणता कारभार आहे? आमचेच पैसे बर्बाद करायचे, हे तुम्ही बंद केलं पाहिजे। रस्ता करायला लागला ड्रेनेजच्या लाईनच्या अगोदरच। तर आमची मागणी आहे की शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन झाली पाहिजे आणि मगच रस्ता झाला पाहिजे। त्याचबरोबर शंभूनगर मध्ये लोक स्वतःच्याच घराच्या पाठीमागे कचरा फेकतात आणि त्यामुळे देखील रोगराई पसरू लागली आहे। त्या ठिकाणी देखील तुम्ही जवान उभे करून त्यांना दंड लावा, अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर आमच्या ढोलवाली गल्ली जी पैठणगेटला आहे, त्यांना देखील गेल्या अनेक वर्षांपासून पाणी मिळत नाही, त्यांना लांबून अंडे घेऊन जावं लागतं। शंभूनगर आणि पैठणगेटच्या ढोलवाल्या गल्लीसाठी आपण तातडीने पाण्याची सोय करावी। रमजान महिना येऊ लागलेला आहे आणि या रमजान महिन्यामध्ये संध्याकाळी जेव्हा रोजा सोडायच्या वेळेस पाणी लागतो, जरा पुण्य कमवा आयुक्त साहेब, या आपल्या मुस्लिम बांधवांना भगिनींना पाणी द्या, किमान रमजान मध्ये तरी पाणी द्या। या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत, यापूर्वी देखील येऊन गेलो। जर आयुक्तांनी आज हे गांभीर्याने घेतलं नाही तर शंभूनगर पासून महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करू, असा इशाराही आम्ही देत आहोत। योजनाचं अत्यंत बोगस कारभार झालेला आहे। रखडलेल्या योजनेच्या विरोधात आज संपूर्ण गावकऱ्यांना मिळून केलेलं हे आंदोलन आहे। या आंदोलनातून आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे ही योजना पूर्णतः यशस्वी करावी आणि गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पिण्याचं पाणी आलं पाहिजे आणि गावामध्ये रस्ते खणलेले आहेत ते रस्ते दुरुस्त करावे, अशी आमची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना 1 महिन्याचं मुदतीत पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे। आज जर ह्या मागण्या 1 महिन्यामध्ये पूर्ण झाल्या नाहीत तर मांजरातील सर्व गावकरी मिळून मोठं जन आंदोलन करण्याचा इशारा आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे। भारतीय राज्यघटना ज्यांनी लिहिली, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रचंड अभिमान आहे। त्यांनी आज आपल्या देशाला जी घटना दिली त्यांच्याबद्दल हा बोलणारा कुत्रा, ह्याला एवढी व्याख्याल नाही की बाबा आपण कुणाबद्दल बोलत आहोत। ह्यांनी स्वतःचं DNA चेक करायला पाहिजे, कारण त्यांच्यावर जे आरोप करू शकतो तो भारतीय असू शकत नाही। ते 100% मोगल असेल, चायनीज असेल, ह्याला आपण म्हणू शकत नाही।
कारण असल्या काही लोकांना महायुतीनं सोडूनच ही सत्ता हासिल केलेली आहे. आज तो येतो टिल्ल्या म्हणतो की बाबा बुरक्यावर बंदी घाला, तो म्हणतो ह्याच्यावर बंदी घाला, ह्याने म्हणतो की बाबा म्हणजे प्रत्येक समाजालाच टार्गेट करण्याचं काम चालू आहे. मनोज जरांगे पाटलांना लास्टला आता अशी केली की त्यांची परिस्थिती किंवा म्हणजे मराठा समाज सुद्धा विखुरला गेला. जे 100% त्यांच्या मागं होतं आज एक 10 ते 12% त्यांच्या मागं राहिला. म्हणजे ओबीसीला त्यांच्या मागं सोडलं. दाखवायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक समाजात तूट पाडून जसं इंग्रज करत होते की तोडो फोडो राजकारण करो, तसं हिशोब यांचं चाललेलं आहे. तरी सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की असल्या भूलतापांना न बळी पडता सगळ्यांनी देशहितासाठी कार्य करावं. आणि जसं शरददादांनी 1 लाख रुपये दिलेत, माझ्यातर्फे 51,000 मी देणार. मला अभिमान आहे की मग भारतीय मुस्लिम आहे, मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे आणि माझ्या देशासाठी ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे त्यांच्यासाठी 51,000 खूप क्षुल्लक गोष्ट आहे आणि मी ते देणार. मी जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव सर्कल लाखावाडा बोडगाव इथून आलो. माझी 2023-24ची विहीर मंजूर झाली आणि ते संमती दिल्यामुळे मी ते खोदली सुद्धा आणि खोदून पूर्ण झाले. मग आपण नेऊन 1-1.5 महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास देत आहेत. आणि आम्ही जो विहिरीला खर्च लावला हा अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला. 5 रुपये सगळे आम्ही पैसे आणले, कर्जबाजारी झालो. पहिलेच शेतीला भाव नाही, शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुका लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात. अक्षरशः आज अधिकारी तुम्ही भेट घेतली? आज अधिकारी भेट घेतली. अधिकारी म्हणते 2 दिवसांनी टाकतो. याच्या अगोदर सुद्धा आमचे 2 चक्कर झाले. हेच त्यांचे वाक्य होते की 2 दिवसांनी टाकतो म्हणून. आमची हेच मागणी आहे. जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाला नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून आम्हाला काही फायदा नाही, कारण आम्हीच नाही राहणार. आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत. याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी व तालुका लेवलचे कर्मचारी असतील. काका कुठून आले तुम्ही? काय नाव आहे? काय मी आलो खुद जयरामवरून. आता मराठी मतलब तिकडे काही केर नाही साहेब, इकडे साहेब केर घेतील अटी आलो. आता या साहेबांनी सांगितलं मला की आता 4-8 दिवसात तुमची फाईल गिर सर्व ओके व्हायला आहे. या 4-8 दिवसात तुझे पैसे टाकू. कशाचे पैसे होते? हे विहिरीचे 1.5 महिना झाले विहिरीचं मोजमाप काढून आणलं आणि तुमच्या आता 8 दिवसात मी आले बँकेत. साहेबांनी सांगलं मला बँकेवर जा. बँकेत गेलो तर बँकेत पाहतो पैसे नाही आले. आज काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? आज अधिकाऱ्यांनी सांगितलं बघ या 2-3 दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला या 2 दिवसात फोन लावतो नंतर असं सांगितलं बा. आम्ही असं सांगितलं. म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अर्थी दोरी आणतो तुमच्या ऑफिसमध्ये फाशी घेतो. कारण म्या ₹1,00,000 ₹5 शेकड्यानं काढले. तो पैशावाला मला करू लागता. मग आता त्याचे पैसे नाही दिले तर मग त्यावेळी मी घरी काय केलं, राजाला बायको मला बोलली म्हणे तुम्ही काय झकमाऱ्याला विरखणी कायले पैसे घेतले या सामनेवाल्याचे. तर म्या साहेब ते बाटली आणली. म्हटलं घेतो. म्हटलं बायको म्हणे काय करू? म्हटलं मी दारू घेतो. बायको नको इकडं हे दारू शिशी नाही म्हणून तशी हातातली ही सगळी. आम्ही आता इतके दिवस इथं बसलो या. इथं बसून अजून कोण आलेलं नाही. आमदार नाही, खासदार नाही, कोण नाही आलेला. आम्ही आता जर वरती जायला निघालो तर आम्हाला जर नाही कुणी घालिवलं तर आम्ही आता एकच विचार करणार आहे का तर आम्ही आता कावलो इथं. आम्हाला तर पोरं बाळ आमची सोडून आलोय. आम्हाला जायला नाही आता 1.5 महिना झाला. उघड्यावर आम्ही जेवण करतो येऊन बघायचं बाथरूम. आणि नाही जर आमचं आता आम्हाला वरती जाऊ दिलं तर आम्ही काही नदीत उडी घेणार नाही, काय नाही. त्यांनी का नाही 10 किलो साखर आणायची आणि हाई इथं च्या करायची 100 रुपयाचं इशी आणायचं आणि ह्या सगळ्या जनतेला का नाही हितच च्या द्यायची. हितच च्या द्यायची आणि हितच आम्ही सपणार. हितच आम्ही सपणार. आमच्या पोरात जाणार नाही. आमच्या पोरात जाऊन आम्ही काय सांगणार? त्यांची सोय केली आम्ही. त्यासने आम्ही काय केलंय आणि त्यांचं आम्ही काय केलंय? आम्ही त्यासनी जमीन नाही घेतलेली, जागा नाही, ती उद्या आम्हाला म्हणणार आहे काय आई बाबांना आमचं करून ठेवलं म्हणून. मग आम्ही मागं कशाला जाणार? आम्ही मागं जाणारच नाही. आम्ही इथं सपणार. मग तरी सरकार का आम्ही काय येणार नाहीत, आमची पोरं येणार नाहीत, मागाय काय नाही. आम्ही सपलो का नाही जनता तर कोण सकटीत नाही त्यांच्यापाशी. मग तेवढाच त्यांच्यापाशी पर्याय, तेवढाच करायचा त्यांनी. आणि आम्ही आता मागं की नाही हटणारच नाही. इथंच जाणार, सपणार आहे आम्ही. नाही सपणार आम्ही कशाला जा. जिल्ह्यातील तब्बल 44,000 शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी. 6 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हंगाम खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ 20,000 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त 23,000 शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये
यामुळे शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते. खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे 4,800, खुल्या भावामध्ये विक्री करताना 3500 पासून 3800 पर्यंत विक्री करावी लागते. त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमागं 1,000 रुपये आर्थिक नुकसान आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून 1 महिनाभर सोयाबीन हमी भाव केंद्रांना, खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात यावी, ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे, त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृषी मंत्री म्हणतात की ड्रोनच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे. म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन दुटप्पी धोरण करतंय, शेतकरी विरुद्ध राबवत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उधळून शासनाचा निषेध केलेला आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अजून 1 महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. हे तळं एकदम बोगसच आहे, परंतु कसं आहे की माझ्या शेतातून जे बोरवेल, विहीर व काही झाडे हे म्हणले लावून घेतले, त्याचा महाविजा तर भेटलाच नाही. हे टीन पत्राचा शेड पण होता, ते म्हणले मोडून घेऊन जा, तुम्हाला महाविजा भेटून जाईल. तर मी अर्जबाजारी केलेली आहे सर. तर आतापर्यंत ते येतोच म्हणतात आणि मी अर्ज पण केलेले आहेत, त्याच्या रिशिवडी माझ्याकडे आहेत. आणि ह्या तळ्यावर तर अजिबात पाणी, साईटवर तर पाणी अजिबात कवा टाकलेलं दिसून आलेच नाही. कुठं टाकलं, एक टँकर होतं फक्त साईटवर, त्याचं पाणी पिण्याचं ठेवलं होतं आणि त्याच्यासाठी फक्त ते पिण्याच्या पाण्याचा वापर करत होते त्या टँकरमधून. आणि ते फक्त साईटवर दाखवायसाठी फोटो मोठी काढून त्याने टाकले असतील तसे. काम असं दिसून येते, निर्देश आलं येते की निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. पूर्ण पब्लिकने गावातलं पाहिलेलं आहे. आता शासनाने थोडंसं याच्याकडे लक्ष देऊन जोपर्यंत कामाची शहानिशा होत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवावं आणि गुत्तेदाराचे जे पैसे पेमेंट आहे ते पेमेंट रोखून ठेवावं. जोपर्यंत काम चांगलं झाल्याच्या नंतर हे शासनाने त्या ठेकेदारांना पेमेंट करावं, अशी आमची नागरिक आहे. संभाजी लिंबाजी वाबळे अल्पभूधारक आहे आणि माझ्यासारखे बरेच या गावामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहेत. सदन शेतकरी एकही नाही. आणि या बोराळ्या गावाचा मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. पहिल्यापासून हा गाव पूर्ण दुष्काळामध्ये, ऐकता का, पूर्ण गाव दुष्काळामध्ये, पाण्याची अपेक्षा सर्वांना आहे. शेतकरी सर्व अल्पभूधारक आहे. परंतु याच्या अगोदरसुद्धा एक त्या गोपाळीमध्ये एक पाझर तलाव झाला आहे. तर तो असाच या निष्कृष्ट कामाच्या हायगईमुळे असंच आम्ही इंजिनियरला पकडून अर्ध्या रात्री बत्ती लावून ते तलाव फोडून आम्ही त्यावेळेस गाव वाचवला. परंतु आता ह्या पण साठवण तळ्याची परिस्थिती तशीच आहे. म्हणजे कशी, हे पण आता मी बघितलं, हे हातानं काम सगळं उडून चाललं आहे. त्या कामावर पाणी नाही, त्या कामावर बरोबर रेती नाही. आणि हे जे भिंत दाबतात हे इस्टिमेट प्रमाणे काहीच काम नाही. डोंगराळ भाग आहे, अल्पभूधारक शेतकरी. तर आता बऱ्याच लोकांना अपेक्षा होती की शेतकऱ्याला भरपूर पैसे भेटतील. या जिल्हा परिषदेच्या लोकांनी त्याला काय केलं, आश्वासन 12-14 लाखाचं दिलं, हातावर टेकवले 6 लाख रुपये प्रमाण. म्हणजे घुगऱ्या वाटल्या शेतकऱ्याला, या शासनानं घुगऱ्या वाटल्या. आणि त्या घुगऱ्यामध्ये शेतकऱ्याला समाधान मानावं लागलं. तरी पण एवढं समाधान मानून हे काम बराबर नाही. आणि बराबर नसल्यामुळे एक तर शेतकऱ्याला पैसा नाही, आणि पैसा नाही, आणि झोपामध्ये एखादं जर फुटलं तर हे गाव आमदानी आता जीवावर पाळी आली. जे सदन शेतकरी बनायचे ते जीवावर पाळी आली. परंतु आता सर्व गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे चांगलं काम व्हायला पाहिजेत. आणि चांगलं काम झाल्याशिवाय जे कोणता जे ठेकेदार आहे त्याला हे पूर्ण बजेट भेटायला नाही पाहिजेत. नाही जर हे केलं, आम्ही हे कलेक्टर ऑफिससमोर जाऊन उपोषण मांडून आणि उपोषणाच्या माध्यमातून आमच्या बोराळ्याची त्यांना आम्ही ताकद दाखवू. आधीचं वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात. आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार, आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.